की तारुण्य हे कुठंतरी एखाद्या धाब्यावर दारू पिऊन पडल्याने शोधते, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अजिबात नाही. तारुण्य हे दारू पिऊन पडल्याने शोभत नाही, तर तारुण्य हे त्यागाने शोधते. कशाने शोधते? त्यागाने. मला असं वाटतंय तारुण्य हे त्यागाने शोधतंय आणि त्याग सुद्धा तारुण्यात शोभत दिसतो. त्याग सुद्धा तारुण्यात चांगला दिसतो. आज आम्ही भगतसिंगाची आठवण काढतो. भगतसिंगाची आठवण काढण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की भगतसिंगांनी जो त्याग केला तो भगतसिंगांनी तारुण्यामध्ये त्याग केला, म्हणून त्यांची आठवण आम्हाला करावी लागते. ऐकताय तुम्ही? लक्ष माझे. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही शिवपुराणाची कथा सांगताय आणि शिवपुराणाची कथा सांगत असताना भगतसिंगाचं चरित्र सांगायची तुम्हाला काय गरज पडली? सांगेल काय मी आपल्याला, भगतसिंगाची आठवण करण्याची काय गरज पडली? तर त्याची एकच गरज आहे. भगतसिंग या देशासाठी फासावर गेले, या देशासाठी भगतसिंगांनी प्राणाचा त्याग केला. पण ज्या वेळेला भगतसिंग या देशासाठी फासावर गेले त्यावेळेला भगतसिंगाचं वय हे 50 वर्षाचं नव्हतं, भगतसिंगाचं वय हे 60